मधला रोटेशनल मोशन पार्ट मधला त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आपल्याला झालेली आहे। तसेच एखादी रिजिड बॉडी ही जर अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट असेल आणि रोटेशनल मोशनमध्ये ट्रॅव्हल करत असेल तर अशा वेळेला त्याच्याकडे असलेलं अँग्युलर मोमेंटम आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे। तो पॉईंट आपण आज घेऊन आलोय, अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी मूव्हिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी। अँग्युलर मोमेंटम काढायचं। लक्षात घ्या, जर समजा हे एक ऑब्जेक्ट आहे आणि हा या पद्धतीने मोशनमध्ये असेल तर ही मोशन कोणती? लिनियर मोशन। आणि जर समजा बॉडी या पद्धतीनं रोटेट होत असेल तर रोटेशनल मोशन आहे। मग ज्यावेळेला बॉडी लिनियर मोशनमध्ये असते त्याच्याकडं लिनियर मोमेंटम असतं आणि बॉडी रोटेशनल मोशनमध्ये असते त्याच्याकडं जनरली काय असतं? अँग्युलर मोमेंटम। आता लक्षात घ्या, पहिल्यांदा या दोन गोष्टी काय ते समजून घ्या। आपल्याला लिनियर मोमेंटम माहिती आहे, मास आणि वेलोसिटीचं मल्टिप्लिकेशन। मास आणि वेलोसिटी यांचा गुणाकार म्हणजे लिनियर मोमेंटम आहे। अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? एक तर रेडियस आणि लिनियर मोमेंटम यांचा गुणाकार किंवा m × v × r यांचा गुणाकार, बरोबर। अँग्युलर किंवा दुसरी डेफिनेशन इथं आहे, अँग्युलर मोमेंटम इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ रेडियस वेक्टर अँड लिनियर मोमेंटम वेक्टर p बार, बरोबर। आता लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण असं मानतोय की एक ही रिजिड बॉडी आहे जी कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटीने रोटेट करते अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन, बरोबर। या ॲक्सिस ऑफ रोटेशन वरती ती कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटीने फिरते। त्यानंतर ही बॉडी जर रोटेट होत असेल तर बॉडीचा प्रत्येक पार्टिकल हा त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये असतो, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर। या बॉडीचा हा पहिला पार्टिकल घेतलाय ज्याचं मास m1 आहे आणि तो r1 इतक्या रेडियसनं या ठिकाणी काय होतं? सर्क्युलर मोशन मध्ये आहे आणि त्याच्याकडे असलेलं जे लिनियर मोमेंटम आहे हे लिनियर मोमेंटम अलॉंग द टँजेंट असतं, ते आपण p1 ला दाखवलं। सिमिलरली सेकंड पार्टिकल आहे ज्याचं मास m2 आहे आणि तो या ठिकाणी p2 या मोमेंटमनं त्या ठिकाणी जातोय, त्याची रेडियस काय? r2 आहे। n नंबर पार्टिकल ज्याचं मास mn आहे आणि त्याचं मोमेंटम काय? pn आणि तो कोणती रेडियस कन्सिडर करतोय? rn। ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं प्रत्येक पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे हे डिफरंट आहे, बरोबर। म्हणून त्या बॉडीची अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट आहे बट बॉडीची लिनियर वेलोसिटी काय? डिफरंट। इथं आपण लिहिले लिनियर वेलोसिटी डिफरंट फॉर डिफरंट पार्टिकल बट अँग्युलर वेलोसिटी इज कॉन्स्टंट फॉर डिफरंट पार्टिकल, बरोबर। आपल्याला आणखी एक गोष्ट माहिती आहे, रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी, दिस इज नथिंग बट द लिनियर वेलोसिटी इज द रेडियस टाइम्स अँग्युलर वेलोसिटी। मग फर्स्ट पार्टिकल साठी लिनियर वेलोसिटी v1 r1 ओमेगा, सेकंड पार्टिकल साठी लिनियर वेलोसिटी v2 r2 ओमेगा, n नंबर पार्टिकल साठी काय आहे? vn rn ओमेगा। त्याला आपण इक्वेशन नंबर 1 मानले, जसं कायनेटिक एनर्जी मध्ये केले तसंच, जास्त काही त्याला आता सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे, बरोबर। आता आणखी एक गोष्ट माहिती आहे की अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? क्रॉस प्रोडक्ट ऑफ रेडियस वेक्टर अँड लिनियर मोमेंटम वेक्टर p बार, बरोबर। इन मॅग्निट्यूड जर हे तुम्ही वेक्टर मध्ये लिहिले, मॅग्निट्यूड मध्ये लिहिले काय होणार? L = r × p × sin θ। आपल्याला माहिती आहे मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स या चॅप्टर मध्ये आपण शिकलोय की a बार क्रॉस b बार जर असेल तर ab sin θ आपल्याला मिळतं, p बार क्रॉस q बार जर असेल तर काय भेटणार? pq sin θ। तसं l बार काय आहे? r बार क्रॉस p बार, तर त्या ठिकाणी काय होणार? L = r × p × sin θ। बट वी नो दॅट दिस रेडियस अँड मोमेंटम वेक्टर p बार हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे। कसं? तर हा आहे कर्व सरफेस म्हणजे सर्कल आहे, इथेची रेडियस आणि काय आहे? टँजेंट। तर टँजेंट आणि रेडियस एकमेकांना काय असते? परपेंडिक्युलर असते। मग इथं r बार इज परपेंडिक्युलर टू p बार, देअरफॉर थीटा दॅट इज अँगल बिटवीन दीज टू इज 90 डिग्री, sin 90 ची व्हॅल्यू किती असणार आहे? 1। देअरफॉर L = काय आहे? r × p, बट p = आपण आता पाहिले p म्हणजे काय? मास × वेलोसिटी। मग इथं p ची व्हॅल्यू टाकली, मास × वेलोसिटी, देन रेडियस इथं आहेच, म्हणजे काय ना? L = mvr। आता लक्षात घ्या, अँग्युलर मोमेंटम डिपेंड कोणावर आहे? मास ऑफ द पार्टिकल, वेलोसिटी ऑफ द पार्टिकल अँड रेडियस ऑफ दॅट पार्टिकल किंवा डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन। म्हणजे हे अँग्युलर मोमेंटम प्रत्येक पार्टिकल साठी सेम असेल का? नाही। प्रत्येक पार्टिकलचा मास काय आहे?
डिफरंट आहे. प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी काय आहे? डिफरंट आहे. त्यामुळे त्याची अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला अँग्युलर मोमेंटम काय भेटेल? पहिल्या पार्टिकलसाठी L1, सेकंड पार्टिकलसाठी L2 आणि या नंबर पार्टिकलसाठी काय असणार? Ln. त्याची व्हॅल्यू काय असणार? मास, व्हेलॉसिटी आणि रेडियस m1 v1 r1. सेकंड पार्टिकलसाठी काय असणार? m2 v2 r2. या नंबर पार्टिकलसाठी mn vn rn. आता याच्यामधलं आपल्याला m1 m2 mn माहिती आहे, r1 r2 rn माहिती आहे आणि व्हेलॉसिटी v1 v2 आणि vn या व्हॅल्यू इक्वेशन 1 मधल्या टाकायच्या. v1 म्हणजे काय? r1 ओमेगा. v2 म्हणजे काय? r2 ओमेगा आणि vn म्हणजे काय? rn ओमेगा. या सर्व व्हॅल्यू जर इथे टाकल्या तुम्ही v1 v2 आणि vn च्या जागेवरती तर आपल्याला काय मिळेल पहा. हे m1 तसंच इथं लिहिले. v1 ची व्हॅल्यू काय आहे? r1 ओमेगा आणि r1 तसंच बरोबर. पुढे काय येणार? m2 v2 ओमेगा r2 सॉरी v2 म्हणजे काय? r2 ओमेगा बरोबर आणि इंटू काय येणार? r2. त्यानंतर mn इथं तसंच येणार. vn ची व्हॅल्यू काय? rn ओमेगा आणि इंटू काय येणार? rn बरोबर. आता पलीकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं इकडच्या बाजूला तर r1 इंटू r1 काय होणार? r1 चा स्क्वेअर. r2 इंटू r2 काय येणार? r2 चा स्क्वेअर. rn इंटू rn काय येणार? rn चा स्क्वेअर बरोबर. म्हणजे L1 काय मिळाला? m1 r1 स्क्वेअर ओमेगा. L2 काय मिळाला? m2 r2 स्क्वेअर ओमेगा आणि Ln काय मिळाला? mn r1 स्क्वेअर ओमेगा बरोबर. त्याला इक्वेशन नंबर आपण काय मानले? 2 मानले बरोबर. आता हे जे अँग्युलर मोमेंटम आपण काढले हे कुणासाठी काढले? प्रत्येक पार्टिकलसाठी वेगवेगळं भेटलेलं आहे. आपल्याला कुणाचं काढायचंय? अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी. म्हणजे त्या बॉडीचं काढायचंय, पार्टिकलचं नाही काढायचं, बॉडीचं काढायचं. आपण कुणाचं काढले? पार्टिकलचं. बट टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी which is nothing but the sum of all the angular momentum of all the particles of that body. म्हणजे आपण टोटल अँग्युलर मोमेंटम साठी काय करू शकतो? L1 प्लस L2 प्लस डॉट 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 प्लस Ln सगळे अँग्युलर मोमेंटम त्या ठिकाणी टाकायचे. मग L1 ची व्हॅल्यू किती? m1 r1 स्क्वेअर ओमेगा प्लस L2 ची व्हॅल्यू m2 r2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॉट 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 प्लस Ln ची व्हॅल्यू mn rn स्क्वेअर ओमेगा. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला असं लक्षात येते की ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे? कॉन्स्टंट आहे म्हणजे कॉमन आहे. यातलं ओमेगा, यातला ओमेगा आणि यातला ओमेगा आपण या ठिकाणी कॉमन घेतले बरोबर. मग शिल्लक काय राहिलं? m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट डॉट प्लस mn rn स्क्वेअर. आपण पहिल्याच लेक्चर याच्याबद्दल टाकले की हा पूर्ण फॅक्टर म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. दिस कॅन बी रिटन एज समेशन गोज फ्रॉम 1 टू n mi इंटू ri स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आणि इंटू काय येणार आहे? ओमेगा आणि ही जी व्हॅल्यू ती काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू दॅट इज I. मग L इज इक्वल टू काय भेटणार आहे? I इंटू ओमेगा. कॅपिटल L अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू I इंटू ओमेगा. काय भेटणार आहे? I इंटू ओमेगा. अलग लक्षात? काय अडचणी काय याच्यामध्ये? समजलंय का? कळलं? जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. जर तुम्ही या ठिकाणी चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण आपण टाकलेले व्हिडिओ, नवनवीन घेऊन आलेले व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. ते सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही. त्यामुळं शक्यतो सर्वांनी आपल्या चॅनलला काय करा? सबस्क्राईब करा.